बोनेही आपण कसे आहो अडाणी आहोत. आपण कसे आहो अडाणी. आपल्याला काहीच कळत नाही. अजाणता आपल्या हाताने पापही घडते आणि अजाणता आपल्या हाताने पुण्यही घडते. अशा अज्ञानी जीवाला, या अज्ञानी जीवाशी परमात्मा बोलेल का? नाही. त्याला माहित आहे अडाणी आहे जग. मग कोणाशी बोलतो तो? हरीशी बोलतो, देवाशी बोलतो. कशाला सांग केलं अशी. पण या अडाणी जीवाचं प्रेम, अडाणी जीवाचं प्रेम कोणावर आहे? परमात्म्यावर आहे. या अडाणी जीवाचं परमात्म्यावर प्रेम आहे. म्हणून या अज्ञानी जीवाने जन्माला येऊन काय करावं? तरावं. तरावं हे जड जीव तरले पाहिजे. यांचा जन्म निरर्थक जाऊ नये म्हणून शास्त्र पुन्हा 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 जे सांगत आहे तर तुम्हाला टोचून बोलण्यासाठी नाही, तुमची उणीव काढण्यासाठी नाही, आणि तुमच्या आमच्या जीवनावर आधारित नसल्यामुळे परमात्मा सांगत आहे का हे जड जीवा, हे जड जीवा आता तरी जागा होले बाबा. कारण जन्म आणि मरण हा फेरा आहे जीवाला. म्हणून या जन्म मरणाच्या चक्रातून जर सुटायचं असेल तर रामनवमीची आठवण करू. कान आणि विद म्हणजे जाणीव. गो म्हणजे आपण गोविंद 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 असं जे म्हणतो ना, गोविंद. विद म्हणजे जाणीव आणि गो म्हणजे कान. या कानाच्या द्वारे या हृदय मंदिरामध्ये
भगवंताच्या नामाचा काय होतो आनंद, विद म्हणजे जाणीव होते. आणि या कानाच्या द्वारे परमेश्वराचं नाव आपण ऐकलं की या हृदय मंदिरामध्ये काय होतो आनंद, जाणीव होते. आहे तो, आहे तो, आहे परमेश्वर, आहे तो जगामध्ये अस्तित्व रूपाने आहे, कोण नाही होते. विद म्हणजे जाणीव. पण ते जाणीव केव्हा होते, जेव्हा आपल्याला खूप गरमी होते, खूप गरमी होते. पण त्या गरमीमध्ये असं वाटते हव्याची थंडी झुळत पाहिजे होती, झाडाची पानं सुद्धा हालायला पाहिजे होती आता. आणि खूप गरमीने जीव हा कासावीस होऊन जाते, तेव्हा कुठे त्याला झाडाच्या पानाची जुळकी अंगाला लागली का त्याला असं वाटते आता हवा आली, जाणीव झाली. तसं भक्ती कशी आहे, भक्ती अशीच आहे. कर्म करत करत ही कर्म पूर्णत्वाला पावले, सत्कर्म हे पूर्णत्वाला पावले. आणि पावल्यानंतर जाणीव झाली आहे ना, तो कृपा छत्र धरतो. शबरी शबरीची भक्ती कशी होती. शबरी म्हणते मी अडाणीच होते, जंगलामध्ये राहणारी, माझं लग्न होतं आणि काही परंपरा लावून दिली आहे. ही परंपरा शास्त्र पुराणाची नाही आहे, पण एखाद्या अडाणी जीवानी एखादं काही करावं आणि ते पाहून त्याच्या मागे मग दुसऱ्यानी करावं, अशी ही परंपरा अडाणीची. माझं लग्न होतं, मागच्या जन्मामध्ये मी राजाची राणी होती, खूप श्रीमंत होती मी, माझ्या घरी नोकर चाकर होते. पण भगवंताची भक्ती, भगवंताची सेवा ही कोण करत होते, नोकर चाकरच करत होते. कारण मी श्रीमंत असल्यामुळे मी देवाला एकच मागणं मागितलं, देवा एवढी श्रीमंती, एवढी श्रीमंती, मला हातामध्ये फळा घेऊनच झाडायची गरज नाही, एवढी श्रीमंती. आता पुन्हा जर मला जन्म देशील ना, एखाद्या गरीबाच्या पोटी देशील, तर जेणेकरून तू यावं आणि तुझ्या येण्याचं जे आगमन आहे, ते आगमनाच्या दिवशी मी स्वतः हातामध्ये फळा घेऊन येणारा जो तुझा मार्ग आहे झाडून काढी, अशा गरीबाच्या घरी मला जन्म दे. लग्न आहे आणि लग्नाच्या दिवशी बली द्यायचा, बली द्यायचा. पण ही राम भक्त आहे, वडिलाला विचारलं, बाबा हे काय आहे, आपल्या इथे एवढे मोठे जीव बांधून ठेवले आहेत देवराने, हे कशासाठी. म्हणे तुझं लग्न आहे. शबरी ज्ञानी आहे, मागच्या जन्माची पुण्याई या जन्मास फळास येते, मागच्या जन्माची आठवण झाली. राम भक्त आहे आणि म्हणे बाबा माझ्या एकट्या लग्नासाठी घरी एवढे जीव कापल्या जर गेले तर मी किती पापी. नाही म्हणले, आपल्या घराची परंपरा आहे, बली देण्याची परंपरा आहे. तिच्या मनाला दुःख झालं आणि त्याच रात्री वडिलाला न माहीत होता उद्या लग्न आहे आणि आजच निघून गेली, आजच निघून गेली. आता कुठं जावं, कुठं जावं. एका झाडावर जाऊन बसली आणि त्या मार्गाने ऋषी मुनी महात्मे येण्याचा तो मार्ग आहे. तो मार्ग झाडायची, ती फुलं टाकायची, मार्ग झाडून ठेवायची, फुलं टाकायची.
असा नित्यक्रम चालू होता. मातंग नावाचे ऋषी होते आणि या ऋषींचा आश्रम होता. कोण मार्ग झाडात असलं पाहिजे, कोण या वाटेवर फुलं टाकून ठेवतो. आणि एक दिवस शबरी दिसली. लग्नाचं वय आहे, कुमारी आहे. शबरीला पाहिलं, कशी आहे, अवस्था कशी आहे. अंगावर वस्त्र आहे, पण मळलेले वस्त्र आहे. रोज दात घासणारी होती. भिल्ल म्हणजे आदिवासी लोकातली होती. आणि मुखावर पाहिलं तर सूर्यासारखं तेज आहे. तिला पाहिल्यानंतर मातंग ऋषी म्हणतात, हे बालिके, या झाडावर बसून तू हा मार्ग झाडतो, फुलं टाकतो. माझं वय थकलेलं आहे. कोणाची गोंद तू? या जगाच्या पाठीवर मला कोणीही बाप नाही आणि मला कोणीही माये नाही. मी फक्त रामाची आहे. तुला आई वडील नाही, नाही मला आई नाही, मला वडीलही नाही. मी फक्त रामाची आहे. मग बाळा असं कर ना, माझ्या आश्रमात चाललं तू. थकलेलं वय आहे. मलाही असं वाटते आश्रमाचा कोणीतरी उत्तराधिकारी यावा, म्हणून चाल बाळा, चल माझ्या आश्रमात चाल. आली. वडिलांसारखं प्रेम देणारा मातंग ऋषी त्या आश्रमात राहिली. रोज अंगात झाडावं, फुलं टाकावी, रांगोळी घालावी. गुरुला म्हणावं, देवा आज आनंदाचा दिवस आहे. कोण येणार आपल्या इथे? आपल्या इथे कोण येणार? आपल्या इथे मुखा पाहून येणार आहे रामराय. कधी येणार? मला त्यांनी वचन दिलं होतं का तुझा अंतकाळ जवळ येईल, तुझा अंतकाळ जवळ येईल तेव्हा मी तुझ्या भेटीला आश्रमात येईल. मी त्याच्या भेटीला निघालो आहे. तू या आश्रमात राहा. कार्यभार त्या शबरीकडे सोपवून दिला. मोक्षाच्या वाटेवर निघाले आणि चिता रचली. मातंग ऋषीची चिता रचली आहे आणि फक्त आता काय लावायचे, डबीची काडी लावायची आहे. तेवढ्यात त्या मार्गाने रामराय आले. रामराय आले, दर्शन झालं. आणि मातंग ऋषी काय म्हणतात, देवा आता मी धन्य झालो, प्राणच सोडून दिला. म्हणे देवा प्राणच सोडून दिला मी दिसल्याबरोबर? म्हणे हो. अरे देव भेटल्यानंतर प्राण नाही सोडून द्यायचा, तर अजून कशासाठी थांबायचं? प्राणच सोडून दिला. झालं ना, पूर्ण जीवन झालं माझं, धन्य झालं. पण तुमची वाट पाहत माझी भक्त आहे, माझ्या आश्रमामध्ये थांबलेली. डोळ्यात प्राण आणून रडताय ते. एक इच्छा माझी पूर्ण करा. मी तिला वचन दिलं आहे का तुझ्या आश्रमामध्ये राम येणार आहे. तोडित बोरे शबरी रघुपती राघव गजरी गजरी बोलित तोडित बोरे शबरी तोडित बोरे शबरी रघुपती राघव गजरी गजरी बोलित बोरे शबरी
राघव गजरी गजरी तोडित मोरे शबरी शबरी तोडित मोरे शबरी शबरी तोडित मोरे शबरी. रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम. गुरुने सांगितले आपल्याला तुझ्या इथे मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये माझ्या इथे राम येणार आहे. सकाळी उठल्यानंतर झाडून टाकावं, फुलं टाकावी. जंगलात राहणारे आम्ही नाही, आमच्या घरी गहू, आमच्या घरी नाही तांदूळ, नाही पैसे, मग काय करायचं? देवते येणार आहे, बोरं तोडून आणायचे, गोड फळ आणू आपण रामाला देण्यासाठी. फुलं टाकून ठेवायची, मार्ग स्वच्छ करून ठेवायची. रोज वाट पाहायची, रोज वाट पाहायची. बरेच दिवस गेले, बरेच दिवस गेले. म्हणाले गुरुवर्य थकले होते आणि माझ्या गुरुला सुद्धा रामाने अंतकाळी दर्शन दिलं. माझंही शरीर थकलं आहे. येतो येतो म्हणते राम, केव्हा येणार बाबा रे? किती दिवस झाले तुझी वाट पाहून थकले आहे रे माझे डोळे. प्राणात डोळ्यामध्ये प्राण आणून मी रडते तुझ्यासाठी देवा. केव्हा येशील तू? रोज तुझ्या नावाची मी बोरं तोडून ठेवतो, सुकून जाते माझी बोरं. आंबट बोरं नाही द्यायचे म्हणून मी थोडं थोडं खाऊन पाहतो आणि जे गोड आहे ना ते तेव्हा बोरं तोडून ठेवले रे, फळं आणून ठेवले आहे. एक दिवस गेला, 2 दिवस गेले आणि अख्खं आयुष्य आता जाणार. शेवटचा दिवस आला. थकली आहे, शरीर जगजग झालेलं आहे. उठणं होत नाही, बसणं होत नाही. शरीर जाग्यावर थरथर कापत आहे, पण फुलं मात्र मार्गावर ठेवत आहे. डोक्याचे केस पांढरे झाले आहेत. तुटलीशी एक घाट आहे. त्याला पोत लावला आहे. राजा आहे म्हणते तो, राजाचा पोरगा. पण माझ्या घरी देवाला झोपायला, देवाला बसायला मखमलीची गाडी नाही. तुटकी घाट आहे माझी, त्याला पोत लावला आहे मी. अशा पोत्यावर मी झोपतो. येशील का देवा तू? पण इथे आला तर मला नाही का थोडा कमीपणा वाटतो देवा. राजाचा पोरगा या खाटेवर बसणार का माझी गरिबी पाहून तू चालला जशी देवा? करू, प्रयत्न करू. तू दयावंत आहे म्हणते, गरीबावर दया करणारा. तुझी कीर्ती या ब्रह्मांडामध्ये आम्ही ऐकली आहे. गरीबावर दया करणारा. हातामध्ये बोराची टोपली आहे. अश्रुधारा वाहतात. आज रामनवमीचा दिवस. आणि रामनवमीच्या दिवशी मला दर्शन देशील का देवा? डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहत आहे. मार्ग सजवला आहे. परमात्म्याची वाट पाहत आहे. अवचितच परमात्मा तिचं लक्षण आहे. फुलवते. त्या फुलावर पाय दिला, देवानी पाय दिला आणि काय म्हणते, ए कोण रे तू? कोण तू? हा मार्ग जो सजवला आहे ना माझ्या रामाचा आहे. त्या नाजूक कोमल ज्या देवाचे चरण आहे ना ते चरणच या फुलावर शोभून दिसते. कोण तू? पाय नको ठेवू तर. आणि रामरायाचे सावळे चरण पाहिले आणि वर पाहिलं. राम आहे आणि सोबत लक्ष्मण आहे.
दिन संत दर्शनाचा अनंत जन्मी काशी न गेला अनंत जन्मी काशी न गेला काशी आलिंगन द्यावे मज वाटे काशी आलिंगन द्यावे मज काशी वाटे आलिंगन द्यावे गजानन उडावे चरण जाते गुरु दत्तावाची केली ओळख राम 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 सीताराम राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम देवाची मूर्ती पाहिली देवा धन्य झाली आज धन्य झाली तुझं दर्शन झालं देवा भावाचा भुकेला आहे परमेश्वर तो गरीबाच्या कन्या खातो आणि शबरीच्या घरी जाऊन बोर खातो परमात्मा विदुरा घरच्या कन्या खाल्ल्या जनाबाई सोबत दळू लागला कांडू लागला गौऱ्या विचू लागला नामदेव महाराजांच्या हातचं दूध पिला आणि संत तुकाराम महाराजांच्या इथे प्रगट रूपाने जाऊन जे अभंग लिहिले होते ते अभंग गाथा पाण्यावर टाळल्या देवभक्ताचा पाठ किती दिवस झाले रे देवा तुझी वाट पाहून थकली आहे मी म्हणे आई अगं हा योगायोग पाहिजे भेटीचा याला म्हणतात नशीब कसं नशीब पाहिजे योग पाहिजे असा योग पाहिजे जीवनामध्ये का त्याची भेट व्हावी त्याच्यासाठी नशीब पाहिजे म्हणजे तुटलेली खाट आहे देवा बसता इथे न बसायला काय पोत्यावर देव बसला तुटी पडी खाट दे रामदेव तुटी पडी खाट खाट शबरी बाहे वाट देवा त्या तुटक्या खाटावर मी झोपत होतो तुला रामा फक्त एका आशेवर मी फक्त तुझ्या दर्शनाची तो माझ्या जीवनातला आज दिवस उगवला मी धन्य झाले स्वप्नात न होईना पण देवाचं दर्शन झालं पाहिजे दर्शनाचे 4 प्रकार सांगितले एक दर्शन कोणतं मंदिरामध्ये आपण जातो जसं आहे परमात्मा तसं त्याला आपण डोळे भरून पाहतो एक दर्शन सगुण दर्शन म्हणते त्याला सगुण सगुण म्हणजे जसं आहे तशी मूर्ती त्याची आहे आणि त्या मूर्तीला आपण डोळे भरून पाहिलं सगुण दर्शन एक दर्शन कसं आहे मध्यम स्वप्नामध्ये दिसते कोणाकोणाला देव कोणाला स्वप्नात देव दर्शन देते हे मध्यम दर्शन आणि कोणाला म्हणजे संत महात्म्यांना जे दर्शन होते तो साक्षात्कार साक्षात येऊन देव उभा राहतो त्याच्या पुढे प्रत्यक्षामध्ये हे उत्तम दर्शन हे उत्तम मध्यम कनिष्ठ सगुण निर्गुण साकार पण तो परमेश्वर तिन्ही रूपामध्ये एकच रूप आहे ज्याच्या जशा जशा भावना आहे
तशा तशा रूपाने परमेश्वर त्याला दर्शन देतो. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, नारायण वासुदेव. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण भगवान की देवाची अवतार जेव्हा जेव्हा या भूमीवर पाप वाढते, जेव्हा जेव्हा या भूमीवर पाप वाढते, कृष्ण परमात्मा म्हणतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदा ज्ञानम सृजाम्यहम. तेव्हा तेव्हा आम्ही अवतार धारण करतो. तेव्हा जेव्हा 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 मग जेव्हा जेव्हा केव्हा जेव्हा जेव्हा तर जेव्हा जेव्हा म्हणजे जेव्हा गायी कसावाच्या घरी कापल्या जाते, साधू संतांना त्रास होते, देवाला देवाच्या पदावरून च्युत केल्या जाते आणि त्याचं साम्राज्य देवा दैत्य लोक बळकावून घेतात, तेव्हा तेव्हा सतीची जेव्हा विटंबना होते, आईची जेव्हा निर्भत्सना होते, तेव्हा तेव्हा यदा यदा धर्मस्य आम्ही अवतार घेतो. माझ्या जन्म देणाऱ्या आईला जेव्हा जेव्हा त्रास झाला होता, देवकी मातेला त्रास झाला होता, बंदिवासामध्ये होती 12 वर्षापर्यंत. माझ्या आईला जेव्हा त्रास झाला तेव्हा मी जन्माला आलो माझ्या आईला सोडवण्यासाठी. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, तेव्हा माझ्या आई वडिलांना सोडवण्यासाठी आलो मी, अवतार धारण केला आणि कंसाचा नाश केला. या अवध नगरीमध्ये जन्माला आलो कशासाठी? या अवध नगरीच्या लोकांनी मनोभावे माझ्या वडिलाची माझ्या आईची सेवा केली. हे अनंत उपकार या लोकांनी करून ठेवले आहेत. म्हणून त्यांचं ऋण फेडण्यासाठी, त्यांच्या मनाला आनंद देण्यासाठी मी यांच्या पोटी अवतार धारण केला. देवाची अवतार आणि भक्ताचा संसार
संसार इति संसार. संसारात असावं पण असोनी नसावं म्हणतो. संसारात राहू तुम्ही अनंत अनंत अनंत. आणि पुण्य कसं आहे अनंत, कोट्यान कोटी जे पुण्य आहे. महाराज दशरथांचं हे पुण्य आणि पुण्य फळास आल्यानंतर या अवध नगरीला आनंद देण्याकरिता परमात्मा अवतरित झाले. किती वाजले म्हणून काट्यावर काटा, तर म्हणे मी काट्यावरचा काटा होईल. देव आहे बरोबर, काट्यावरचाच काटा आहे. देव कसा आहे, काट्यावरचा काटा. पापही मोजायचं असलं आपल्याला तर काटा कुठं पाहिजे, मधातच पाहिजे. आणि भाजी द्यायची असं तर तो काटा कुठं पाहिजे, मधात. दोन्ही पार्टे कसे पाहिजे, सारखे. भाजीवाला पहा तुम्ही कसं देते, तो दांडी मारून तुम्हाला भाजी देते. काटा कुठं ठेवते, तो मधात. आणि तसा हा आपला राम राय आहे ना, कसा आहे तो काट्यावरचा काटा. एकाच्या वर कोण आलं, दोन म्हणजे 12 वाजले. 12 वाजल्यानंतर मी जन्माला येणार आहोत. तुमच्या घड्याळी पाहून घ्या, तुमच्या घड्याळी पाहून घ्या किती वाजले, आणि देवाची तयारी करा. देवाच्या आईले बोलवा आणि देवाचा पाळणा ज्याला हलवता येते ना त्याच्याचकडे जाऊ द्या. तुम्ही रडवणारे होय, तुम्हाला झोके देता येत नाही. तुम्ही एक झोका देता आणि जेवण करायला बसता. आणि ह्या मावल्या अशा ह्या जेवणाचं ताट ठेवून देते पण पोट्टेले हलवतच राहते. म्हणून ह्या पाळणात ज्याला हलवता येते त्याच्याचकडे ठेवा. सीताराम. ज्याला हलवता येते, ज्याला रडवता येत नाही त्यानं हलवलेलं बरं राहील. आणि आपण असे आहो का पोरगं रडते तर रडू दे, पहिले जेवू दे आणि वखराले राहू दे. म्हणून तिनेच बरोबर हलवता येते. आले का आमचे रामराया आले, माई माऊली आली, कौशल्या माई. आईले पायदळ आणलं का गाडीले. सीताराम. आगे भोलेनाथ, आजा आजा आजा. भोलेनाथ भगवान की राम आएंगे. रामाय आलो वहाँ भोले आला. राम आएंगे, आगे भोले शंकर आजा. हरे हरे आगे भोले शंकर. राम दर्शन के लिए आगे भोले शंकर. आजा आजा रे राम, आजा आजा. आएंगे अभी, आगे तुम्हारी राम. रुक जा भोलेनाथ. हरे 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 शंकर महादेव की जय. अरे रामा अंदर से भगवान. चंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भोले शंकर महादेव की जय. पार्वती महादेव की जय. आगे राम, आगे राम जी आगे. अब भोले शंकर के स्वामी आगे. कहाँ से आए, अयोध्या से आए. बहुत देर हुई, बहुत देर हुई भगवान. तुम्हारी राह देख रहे हैं भगत लोग. रोना धोना नहीं, रोना धोना नहीं. आशीर्वाद दे देगा. रोना धोना नहीं, नहीं नहीं रोना नहीं, रोना नहीं. आशीर्वाद दे दो हमको. ये भगत लोग बैठे हैं, तुम्हारी राह देख रहे. भगवान कब आएंगे, कब आएंगे. नमः पार्वती. राम राम राम. राम 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 सीताराम राम राम. राम 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 सीताराम राम राम. राम 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 सीताराम राम राम. राम राम
सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम राम सीताराम आईचे डोकं घेऊन येते सीताराम राम देवाच्या मागं कामं आहे म्हणून आईला डोकं घेऊन येते स्वयंपाक करायला. राम 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 बोलो राम 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 सीताराम राम राम प्रभू रामचंद्र भगवान की जय. राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम बोलो राम 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 सीताराम राम बोलो राम राम सीताराम राम बोलो राम राम